नमस्कार, न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, उभाटा शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या थाटात पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन केलं आणि वोट चोरी झाल्याचा दावा केला। राहुल गांधी आणि आदित्य ठाकरे यांनी केलेल्या दाव्यात काही फरक नाही, सगळे बॉम्ब सारखेच, वात नसलेले, अर्थात त्यात कोणताही दम नाही। मात्र आपला पुत्र नवीन काहीतरी शोधून घेऊन आला आहे आणि तो तमाम महाराष्ट्राला दाखवत आहे, हे कौतुकाने पाहण्यासाठी उद्धव ठाकरे सपत्नीक तिथे उपस्थित होते। पण त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांशी बोलताना सांगितलं की मतदार यादीतील घोळ शोधून काढा। ते म्हणाले की एका मतदार यादीत 1200 लोक असतात, याचा अर्थ एका कुटुंबात 4-5 लोक धरले तरी 300 कुटुंब होतात। शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, गटप्रमुख यांनी सगळ्यांनी कामाला लागा, प्रत्येक घरात जा, मतदारांची नावं घ्या, ते तिथे राहतात का ते पहा, याद्या तपासा, बोगस मतदार सापडले तर त्यांना धडा शिकवा। त्याशिवाय उद्धव ठाकरे म्हणाले की निवडणुकीच्या दिवशी पोलिंग एजंटकडे मतदार यादी असली पाहिजे, शिवाय त्यात प्रत्येक मतदाराचा फोटो आहे की नाही याची शहानिशा केलेली असली पाहिजे, मतदाराला ओळखू शकेल असा पोलिंग एजंट असला पाहिजे। उद्धव ठाकरे यांनी केलेल्या या सूचनाच खरं तर राजकीय पक्षांचं काम आहे। आम्ही आमच्या या आधीच्या काही व्हिडिओत हे म्हटलं होतं की आज ज्या शंका कुशंका निवडणूक आयोगावर घेतल्या जात आहेत त्या योग्य आहेत, दोष नक्कीच आहेत, पण राजकीय पक्ष निवडणूक प्रक्रियेपासून दूर राहून या त्रुटी कशा काय दूर होतील, या निमित्ताने आपल्यालाही काहीतरी केलं पाहिजे एवढं तरी या पक्षांना सुचलं। निवडणूक आयोगावर खापर फोडताना आपण निष्क्रिय होतो याची पोचपावतीच आहे। आपले कार्यकर्ते ढिम्म बसून होते, त्यांनी कधी गंभीरपूर्वक पाहिलं नाही मतदानाला किती मतदार येत आहेत, कोणते मतदार येत आहेत, त्यांच्याकडे सगळी कागदपत्र आहेत का, ते खरे मतदार आहेत की बोगस, मग याची जबाबदारी या पक्षांची आहे। हाच निवडणूक आयोग SIR या योजनेच्या माध्यमातून बिहारमध्ये मतदार याद्या स्वच्छ करण्याचा, त्यांचा सखोल आढावा घेण्याचा प्रयत्न करत असताना हेच पक्ष त्याला विरोध करत होते। आता जेव्हा 12 विविध राज्यात ही प्रक्रिया राबवण्यात येणार आहे म्हटल्यावर महाराष्ट्रात का नाही असा सवाल हीच मंडळी विचारत आहेत। म्हणजे प्रत्येक गोष्टीला विरोध करायचा, आपण काही करायचं नाही, याचे उदाहरण आहे मतदार याद्या स्वच्छ करण्याच्या SIR प्रक्रियेला पाठिंबा दिला असता तर त्यात सहभागी होऊन याद्यांमधील दोष दूर करता आले असते। आता महाराष्ट्रातही या पक्षाने योजना हवी आहे, पण उद्धव ठाकरे यांनी जे म्हटलंय तेच प्रत्येक पक्षाने खरं तर करायचं असतं। मध्यंतरी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मतदार यादी प्रमुखांचा मेळावा घेतला, तो कशासाठी? याचसाठी ना। या निमित्ताने राजकीय पक्षांच्या डोक्यात प्रकाश पडला हेही नसे थोडके। निवडणूक आयोग हा भाजपाच्या तालावर नसतो हे टाळ्या मिळवणारा आरोप करण्यापेक्षा मतदार यादीतील त्रुटी दाखवून त्यात सुधारणा करण्यासाठी राजकीय पक्षांनी पुढाकार घ्यावा हीच अपेक्षा आहे। मुळातच राहुल गांधी किंवा आदित्य ठाकरे यांनी जे काही प्रेझेंटेशन केलं ते सगळं निव्वळ मतदार यादीमधील दोष आहेत, त्रुटी आहेत, त्याला वोट चोरी म्हणून उगाच वादळ निर्माण करण्यात काही अर्थ नाही। तुम्ही राजकीय पक्षांनी दाखवलेल्या निष्क्रियतेमुळेच या त्रुटी राहिल्या आहेत, त्याचंच प्रदर्शन या पक्षांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन करून मांडलं, हे हास्यास्पद नाही का? आजकाल एखादा व्हिडिओ व्हायरल झाला की त्यामागची खरी कहाणी जाणून न घेता लगेच आपल्या पद्धतीने त्याचं राजकारण करण्याचा प्रघात पडलेला आहे। नुकताच दिवाळीच्या निमित्ताने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नागपूर विभागातील कार्यालयात एक कार्यक्रम पार पडला। दिवाळी मिलन मेळावा असं त्याचं नाव होतं। त्यानिमित्त राष्ट्रवादीचे सगळे कार्यकर्ते इथे जमले, एकमेकांना शुभेच्छा, फराळाचं वाटपसुद्धा झालं असेल। त्यानिमित्ताने आपले कलागुण पेश करण्याचाही प्रयत्न त्यांनी केला। त्याच दरम्यान राष्ट्रवादीच्या उपाध्यक्ष लावणी नृत्यांगना शिल्पा शाहीर यांनी एक लावणी पेश केली, त्यावर उपस्थित पुरुष महिला कार्यकर्त्यांनी ताल धरला, पण हा व्हिडिओ पाहून कुणाचा तरी तोल गेला। एका व्हिडिओमुळे महाराष्ट्राची संस्कृती लयाला गेली, भूमंडळ डळमळू लागलं, राजकीय पक्षांच्या विचारांची माती झाली, अवघा महाराष्ट्र अंधारात बुडाला। लगेच अजितदादांच्या भगिनी सुप्रिया सुळेंनी संस्कृतीवर लेक्चर दिलं। जितेंद्र आव्हाड यांनी काही बोलण्यापूर्वीच त्यांच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती। एकीकडे महाराष्ट्रातला शेतकरी अतिवृष्टीने ग्रस्त आहे, त्याचं नुकसान झालेलं आहे, आणि इकडे अजितदादांच्या पक्षातील लोक लावणीत दंग आहेत, म्हणजे काय असा सवाल उपस्थित केला गेला।
पण नंतर सत्य समोर आलंच. तो काही लावणीचा कार्यक्रम आयोजित केलेला नव्हता, तर शिल्पा शाहीर यांनी इतरांप्रमाणे आपल्याकडे असलेली कला पेश केली. शेतकऱ्यांच्या दुःखात सगळा महाराष्ट्र सहभागी आहेच, पण त्यासाठी या दिवाळी मिलन कार्यक्रमाचं राजकारण करण्याची गरज नव्हती. मग त्याच दिवाळीत राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकमेकांकडे हाच दिवाळीचा आनंद साजरा करण्यासाठी गेले. उद्धव ठाकरेंच्या हस्ते दीपोत्सवाचं उद्घाटन झालं. त्याबद्दल कुणी चकार शब्द काढला नाही. खरं तर मुंबईत शिवाजी पार्कमध्ये काळी दिवाळीच करायला पाहिजे होती, पण सगळे आनंदात सहभागी झाले. एकूणच प्रत्येक गोष्टीत काहीतरी काळबेळ शोधायची सवय ही बदलायला हवी. दुधात मिठाचा खडा घालणं बंद करायला हवं. आपण रामकृष्ण हरी म्हणत मटणही खायचं, पण कुणी दिवाळी मेळावा साजरा केला तर लगेच अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचं दुःख दाखवून सल्ले द्यायला सुरुवात करायची. लावणी महाराष्ट्रातली लोककला आहे. अर्थात त्याचं स्वरूप काही लोकांनी बदललं आहे हे खरं आहे, पण तरी त्या नृत्य प्रकाराबद्दल हिणकस भाव मनात आणणं योग्य नाही. लावणी नृत्य करणं म्हणजे जणू काही संस्कृतीचा ऱ्हास, ही भावना कितपत योग्य आहे? छडी लागे छमछम विद्या ही घमघम असं गाणं पूर्वी लोकप्रिय होतं. आता छडी ही संकल्पनाच मागे पडली. वर्गातल्या मुलामुलीला रागावून बघितलं, 4 शब्द सुनावले तरी पालक तणतणत शाळेत येतात आणि काही वेळा पोलिसांनाही हस्तक्षेप करावा लागतो. घाटकोपरमध्ये एका ट्युशन क्लासमध्ये दिवाळीनिमित्त दिलेला गृहपाठ केला नाही म्हणून एका मुलीच्या हातावर शिक्षिकेने छडी मारली. हात लाल झाल्यामुळे पालकांनी चौकशी केल्यावर त्यांना प्रसंग कळला आणि त्यांनी थेट त्या शिक्षिकेची पोलिसांकडे तक्रार केली. तिच्याविरुद्ध गुन्हाही दाखल झाला आहे. असे काही प्रकार शाळा ट्युशनमध्ये घडत असतात. शिक्षक मुलांना जखमी करतात, कुणी चटके देतं, ते निश्चितपणे निंदनीय आहे आणि त्याविरोधात कठोर कारवाई व्हायला हवी. पण गृहपाठ केला नाही म्हणून छडीने मारल्यावरही गुन्हा दाखल होत असेल तर त्याचा परिणाम विद्यार्थ्यांवर काय होईल याचाही विचार करायला हवा. आता त्या विद्यार्थिनीची भीड चेपेल. शिक्षिकेच्या विरोधात आपलं कुटुंब आपल्यासोबतच आहे, गृहपाठ केला नाही याबद्दल आपल्याला कुणी शिक्षाही करू शकत नाही, अशी भावना त्या विद्यार्थिनीच्या मनात तयार होऊ शकते. पूर्वी वात्रट मुलांना शिक्षक अक्षरशः बदलून काढत, पट्टी उभी धरून बोटांवर मारत, पाठीत धपाटे घालत, पण कुणीही पालक त्याविरोधात गुन्हा दाखल करायला जात नसे. मुलं आजच्या काळात निडर, चिवट नाहीत. आलेल्या संकटाला सामोरं जाण्यास अनेक वेळा ती सज्ज नाहीत हे दिसतं. त्यासाठी पालकांनी मुलांबाबत प्रत्येक वेळा एवढं संवेदनशील होण्याची गरज नाही असं वाटत राहतं. तुम्हाला काय वाटतं? हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.